अनु मी आलोच. कुठे निघाला तुम्ही? पान घेऊन येतो. पान घेऊन आलो. तू तू हो पुढे आलोच मी. लवकर या. हो. हे मला सोडून परत कुठे गेले कुणास ठाऊ. आत्ता येतो म्हणाले, 2 तास उलटून गेले, अजून कसे आले नाही. गेल्या काही दिवसांपासून फार विचित्र गोष्टी घडतायत. जमिनीच्या केसेस, कर्जासाठी होणारी दगदग, बिझनेसमध्ये पैशांची चणचण, त्यामुळे गांजून गेले ते. आज कितीतरी दिवसांनी माझ्याशी मनमोकळं बोलले. मला खूप बरं वाटलं. असं मन मोकळे बोलले ना तर यांनाही हलकं वाटेल. मलाच अवींना समजून घ्यावं लागेल. पण मग हे असे घरापर्यंत आलेले परत कुठे गेले? ड्रिंक तर करायला गेले नसतील ना? ते माझ्या जीवात जीव नाहीये, तो भालेराव यांच्या जीवावर उठला. त्याने पुन्हा काही केलं तर? हाय. Hi babes. How are you? You waiting outside? Why? वाट बघत होते माझ्या नवऱ्याची. तुमच्याशिवाय कशी झोपेन मी? Let's go and sleep. काय तुमचं? आज आनंदात होता ना? तरी पण ह्याच्यासाठी मला इथे सोडून गेला तुम्ही? माणूस कधी कधी दुःखात पितो किंवा आनंदात पितो. आज मी आनंदात होतो म्हणून प्यायलो. हो पण तरी अवी कशाला प्यायला हवं? काय गरज आहे? सांगतो. आज तुला सगळं सांगतो. बस ना प्लीज. अनुड्या, तुला खरंच माझी एवढी काळजी वाटते? वाटणार नाही का? गेल्या काही दिवसांपासून सतत काही ना काहीतरी तुमच्या मागे लागलंय. तो ऍक्सिडेंट काय होतो, ते गुंड धमकी द्यायला घरी काही येतात. अभि मला तुमची खूप काळजी वाटते. तुमच्याशिवाय कोण आहे माझं? तुम्ही, मुलं, हेच तर माझं जग आहात. तुमच्याशिवाय काय करणार मी? तू माझा एवढा विचार करतेस आणि मी तुझ्याशी किती वाईट वागतोय. तू खरंच एवढं एवढं प्रेम करतेस माझ्यावर? का नाही करणार? मला माहिती आहे की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि काय आहे ना, मी वाईट माणूस आहे का? एकदम वाईट माणूस आहे. मी खरंच सांगतोय, माझ्यावर नको करूच प्रेम. तुम्ही आहात म्हणून हे घर आहे, म्हणून मी आहे. फेल्युअर आहे. खरंच सांगतो मी, अविनाश पाटकर हा फेल्युअर आहे. मगाशी तू म्हणालीस ना, तुला आपली पहिली भेट आठवली. मला सगळं आठवतं. एक एक मेमरी एकदम अशी फिट आहे डोक्यामध्ये. आणि
जेव्हा जेव्हा मला असं वाईट वाटतं ना, तेव्हा मी असं आठवतो, मग चेअर स्माइल येतो. पण मी काय देतो तुला? मी फेल्युअरच आहे ना. मी तुला जेव्हा प्रपोज केलं होतं आईस्क्रीम, काय गप्पा मारल्या होत्या, म्हणालो होतो तुला की एकदम सुखात ठेव, आपला राजा राणीचा संसार असेल असं म्हणालो होतो. ठेवलं. एक नंबरचा फ्रॉड, गागडा आणि फेल्युअर माणूस आहे मी. खरं सांगतो तुला, काहीच जमलं नाही मला, काहीच जमलं नाही. काहीच कसं जमलं नाही असं का बोलताय तुम्ही? अभि आबा असताना किंवा त्यांच्या पश्चात सुद्धा तुम्ही घर किती छान प्रकारे सांभाळताय. तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताय. खरंच जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी फक्त पायपीट करतोय, पाय घासतोय. याचा अर्थ मी जबाबदाऱ्या पार पाडतोय असं नाही होत. श्रीकांत आहे ना, श्रीकांत आहे ना, सॉरी, त्या दिवशी मी खूप वाईट वागलो. ते बासुंदीचं जे काही केलं मी खूप वाईट वागलो. हे वाईट वाटलं, हे बघ वाईट वागलो. काय करताय तू? वाईट वागलो ना, सॉरी, खरंच. पण काय होतं ना, तो श्रीकांत ज्याला मी कॉलेजमध्ये बावळ समजायचो, तो श्रीकांतच काय बघ, श्रीमंत. जे बायकोला तो राठी सारखं ठेवतो. बोरिवलीमध्ये मोठा बंगला आहे त्याचा. माझ्याकडे बायकोला सुखात ठेवतो मी. काय हे काय आहे, फाटका आहे मी माझ्यावर आहे. फेल्युअर का म्हणतो माहिती, मी ठरवून पण गोष्टी होत नाहीत यार. त्यात मी फक्त प्रयत्न करतो. असे पैसे येतात माझ्याकडे आणि त्या पैसे 1000 वाटा असतात. सगळे पैसे निघून जातात. एका हाताने घ्या, दुसऱ्या हाताने घ्या. बाकी आम्ही कंगाल बँकेचे मॅनेजर. पण भिका बायलेला थोडे पैसे देतो का, पण तो बायलेला म्हणणार पैसे दे, हिला ये माझी, हिला ये घ्या. अनु आपली पिऊ माझ्या पोटात काय उभी राहते का? मी तिच्याशी कसं आहे वागत असलो तरी माझी मुलगी आहे का ती. काही दिवसांनी ती मोठी होईल, त्याच दारातून आपण तिला निरोप देऊ. तिच्यासाठी तरी काय केलंय मी? काही केलेलं नाही. प्रथम माझी खूप इच्छा आहे, प्रथम मी सिव्हिल इंजिनियर व्हावं, तरी आर्किटेक्ट व्हावं. आपण जसं मी उभा राहिलो का नाही, तो माझा प्रथम माझ्या बाजूला उभा असेल. हा माझा मुलगा आर्किटेक्ट प्रथम आहे ना, बाबा असं करायचं, आता नवीन टेक्नॉलॉजी असं, अशी सगळी स्वप्न आहेत काय. फक्त खरं घडवण्यासाठी जे करायला पाहिजे त्यातलं मी काहीच करत नाही. काय ना ही सगळी स्वप्न अशी साबित करून कुणासाठीच मी काही करू शकलो नाही. आणि ते माझ्या इथे फेल्युअर असंच राहणार. काय मुलांचं पुढे काय होणार आहे, माझं पुढे काय होणार आहे, आणि ना मन आतल्या आत पोकरतं का मला. आणि मग मी फ्रस्ट्रेट होतो. रोज स्वतःला अर्जात बघताना फेल्युअर असं कसं बघू, फ्रस्ट्रेट होतो मी. हे म्हणून मग सगळा राग तुझ्यावर निघतो. आय एम सॉरी. अभि माझ्यावर नाही निघणार तर कोणावर निघणार? हा, तुमचीच आहे ना मी. आणि तुमची होणारी ओढाताना दिसते मला, कळतं मला तुम्ही किती दगदग करताय, किती मेहनत करताय घरासाठी.
म्हणून तर मी तुम्हाला काहीच बोलत नाही ना. नाही ना, कसं आहे अनु, गंमत बघा, गंमत बघ. तू घरात एकटी आहेस, मी तुझ्याशी वाईट वागतो, तुला रडू येत, रडू येत ना, मग तू रडतेस. हा, कित्येकदा सकाळी उठून बघितलंय तुझी उशी ओली लागते मला, असतं का माझं लक्ष तुझ्याकडे. पण गंमत अशी आहे ना, या जगाचा व्यवहार आहे की बाई रडू शकते, पुरुष रडला की बायलेच काय तू रडतोस काय, मर्दासारखं मर्द म्हणतात. कुसमट होते, खूप कुसमट होते. कधी कुसमट कुठे काढता येत नाही. काय ना अनु, बाई पण अवघड असत, पण आजच्या जगात पुरुष होणं त्याही पेक्षा अवघड. सतत चांगला मुलगा व्हा, मग चांगला नवरा व्हा, मग चांगला बाप व्हा, चांगला एम्प्लॉय व्हा. अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि रोज त्या जबाबदाऱ्यांना तोंड देण्यासाठी न रडता न घुसमट होऊ देता उभारायचं. वाईट वाटू दे, राहायचं नाही. आपण आपलं उभारायचं. रोज रोज मी कुठेतरी परीक्षा देतो आणि रोज कुठेतरी हरतोय का. रोज सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्याचं काय झालं. गंमत एवढं सांगू काय पाहिजे. मी क्रिकेट खेळायचो, अरे काय खेळायचो मी, बाबा वा. कॉलेजची टीमचा मी कॅप्टन होता. अरे ते आई शपथ आणू, बॅटिंगला उभा राहिलं ना, चला कापायचे बॉल. त्यात माझा प्रयत्न असायचा, जिकडे माझी अनु उभी असेल ना, शक्यतो लॉंग ऑफ के ऊपर से अभी नसले मारा सिक्सर. काय दिवस होते यार, काय दिवस होते. पण मग लक्षात आलं की आबा एकटे पडत आहे, आपण उभं राहिलं पाहिजे आबांसाठी. ह्या सगळ्यात ना माझी बॅट माझ्या हातातून कधी सुटली मला कळलं नाही का. साल्या जबाबदाऱ्यांनी ना गुगली टाकून माझीच विकेट काढली. आणि हेच आपल्या प्रथम बद्दल नाही झालं पाहिजे. अरे बापाने केलं कॉम्प्रोमाइज, पोरांना नाही करायचं, पोरीने कॉम्प्रोमाइज नाही करायचं, यासाठी दिवस रात्र मेहनत करतोय. जे मला परिस्थितीमुळे करता नाही आलं ना, ते सगळं प्रथम करावं असं मला वाटतं. होईल, सगळं ठीक होईल. तुमच्या मनात जे आहे ना ते सगळं होईल. काय नाही होणार, काय होणार आहे, उगाच होईल काय. अरे ऑलरेडी एका कर्जाच्या खड्ड्यात असलेला माणूस आहे, त्या मायाला ह्याच्यातून वरती यावं तर दिसतोय अजून मोठा खड्डा आहे, त्याच्यातून वरती यावं बघत अजून 7 खड्डे खेळलेत आपण. हे ना विशेष सर्कल आहे, विशेष सर्कल. ह्याच्यातून मी कधीच बाहेर नाही पडणार. मी हातच अडकणार आणि हातच माझा शेवट होणार. काय होतं ना, हे असं जाणवलं ना, मला काहीतरी अस्वस्थ व्हायला लागतं. खूप प्रेशर येतो, अस्वस्थ वाटतं. आणि मग ना माझ्यातला तो विकृत अविनाश जागा होतो. मला दिसत तू अनु, मला दिसत माझी आई. मला फक्त हे सगळे लचके डोळ्याला आले. हे सगळे
हे माझ्या वाईटावर टपलेत सगळे. मग मी काय करतो मला नाही माहिती. तुला खूप त्रास देतो, मी खूप त्रास देतो तुला. मी खूप कंट्रोल करतो, मी खूप कंट्रोल करतो की नाही वागायचं पण नाही. तो विकृत विनाश. मला माफ कर, मला माफ कर प्लीज. गुन्हेगार आहे तुझा, मला माफ कर. मी खूप दुष्ट आहे यार. प्लीज मला माफ कर. मी पाया पडतो तुझ्या. अभि प्लीज मला माफ कर. काय मला खरंच पाया पडतो तुझ्या. मी तुझा गुन्हेगार आहे यार. अभि काय करतोय? मला माफ कर. मी खरंच म्हणतोय मला माफ कर. मी काहीच नाही केलं का तुझ्यासाठी. खरंच काही नाही केलं. आयुष्यभर फक्त त्रास दिला तुला. मला प्लीज कधी सोडून जाऊ नको अनु. तू जर मला सोडून गेलीस ना, हा अविनाश संपेल का. तू ताकद आहेस माझी. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. प्लीज अनु, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. कुठे जाऊ मी तुम्हाला सोड. आणि अभि तुम्ही असे माझे पाय धरलेत ना, नरकातही मला जागा मिळणार नाही. तुम्ही तुमचा बिझनेस सावरण्यासाठी प्रयत्न करताय, ते दिसतंय मला. आणि तुम्हाला यश मिळेल. आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण एकत्र पार पाडू. सगळं चांगलं होणार. फक्त तुम्ही खंबीरपणे उभे राहा. तुला खरंच असं वाटतंय अनु? 100%. बरं वाटतंय. मनात प्रेम असतं ना अभि, तेव्हा मोठ्यात मोठं आव्हान सुद्धा समर्थपणे पेलण्याची ताकद मिळते. आपण एकमेकांवर प्रेम करतो, सुखदुःखात एकमेकांसोबत आहोत. हीच आपली ताकद आहे. आणि तुम्ही बघाच, एक दिवस सगळं काही छान मार्गी लागलेलं असेल. किती प्रेम आहे तुमचं एकमेकांवर. तुमचा हा प्रेमाचा संवाद पहिल्यांदाच ऐकला बाबा या घरात. आमचं बोलणं चोरून ऐकत होता. चोरून? मी कशाला ऐकेन चोरून. मी इथून जात होते, ओझर तर बोलणं भाऊजींचं कानावर पडलं. इमोशनल ब्लॅकमेल करत होते ना तुला. वाईट वाटलं ग मला. पिऊन आलेत आज पण. देवा, तूच सांग, शोभत का नाही. अनु, तू आयुष्यभर ह्यांना वचकून राहिलीस ना, म्हणून होतंय. आईंचं काय, आईला त्यांच्या मुलामध्ये काहीच दोष दिसत नाही. पुत्रप्रेमाची झापडं बांधलेत ना त्यांनी. तुझं काय नाही, तुला नाहीच दिसत का काही. हे डोळे उघड जरा, डोळेसपणे बघ सगळं. काय काय म्हणजे
सांग या ना, हे असं भरल्या घरात पिऊन येऊ नका, धिंगाणा घालू नका. काय उपयोग ना तुला पण सांगू. तुला माहिती आहे अनु, भाऊजींना पण खूप चांगलं माहिती आहे, नाही ते तुझ्याशी कितीही वाईट वागले ना तरी तू तोंडातून ब्र सुद्धा काढणार नाहीस. दिवसभराच्या कटकटी सांभाळून नवरा दमून भागून घरी येतो, त्यानंतर त्याशी वाद घालून माझ्या घरची शांतता बिघडवायची मी? काय नवरा पाया बिया पडला म्हणून एवढी हुरळून जाऊ नकोस. नशेत आहेत ते. उद्या उतरली ना की हाच पाया पडणारा नवरा ना खेटराने पूजा घालेल. म्हणून सांगतेय, जागी हो, आवाज उठव. म्हणजे काय करू? जा विचार. तुला आठवते अनु, पिहू क्लासवरून उशीर आली होती, काय केलं होतं भाऊजीने? रात्रभर तिला बाहेर उभं केलं होतं, जेवू सुद्धा दिलं नव्हतं तुला सुद्धा. तू पण कर ना तमाशा. त्यांच्या भावाला, आईला, बहिणीला, मुलांना सगळ्यांना कळू दे, कर तमाशा. नाहीतर एक काम कर, भाऊजींना आज रात्री इथेच राहू दे. असंही नशेत आहेत. तू त्यांना या अशा अवस्थेत ठेवून गेलीस ना, उद्या काहीही आठवणार नाही त्यांना. नाही वहिनी, मला हे आयुष्यभर टोचत राहील. काय ना वहिनी, तुमचे आणि माझे विचार विरुद्ध टोकाचे आहेत. मला भांडण, वाद, तमाशा हे सगळं नाही आवडत. कारण संसारात या गोष्टी महत्वाच्या नसतात, तरच संसार सुखाचा होता. डोंट टेल मी तुझा संसार सुखाचा आहे. 100% माझा संसार आहे सुखाचा. कारण मला वाईटातही चांगलं शोधायची सवय. संसारात आक्रस्ताळेपणा करून नाही चालत. संसार म्हणजे तपश्चर्या आहे, व्रत आहे. बरोबर आहे तुझं. तू कर तपश्चर्या, आयुष्यभर भाऊजींच्या नावाचा जप कर. कितीही केलंस ना तरी ते तुझ्याशी असंच वागणार. तुला हडतूड करणार, तुला शिक्षा करणार, 4 चौघांसमोर तुझी लायकी काढणार. लिहून घे माझ्याकडून. हरकत नाही. हा आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. तुम्ही आमच्या संसाराची काळजी करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि वहिनी, माझा विश्वास आहे, एक दिवस हे सगळं बदलेल. हे बदलतील, कारण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. बघूया, नाही बघूच या. तूही इथेच आहेस आणि मीही इथेच आहे. बघाच तुम्ही, हा दिवस लवकर येईल. या घराचं हरवलेलं सुख फिरून लवकरच या घराकडे येईल.